मला आहे ना झाडं खूप आवडतात बट आय डोंट नो हाऊ टू मेंटेन देम. खरं तर सगळ्यांचाच हा प्रॉब्लेम असतो. इकडं सकाळीच मुलांची 8:30 पर्यंत गावामध्ये बस येत असते, त्यामुळे 8:30 पर्यंत मला त्यांना गावामध्ये सोडावंच लागतं. तर त्यांना सोडून आल्यानंतर पहिलं गरम पाणी घेतलं, कारण तुम्हाला माहितीच आहे मी चहा सोडलाय म्हणून. त्यानंतर थोडेसे वेफर्स वगैरे खाल्ले, कारण आज आपला उपवास होता आणि खिचडी आपण जास्त करून अवॉइड करत असतो. उपवासाच्या दिवशी मी जेवण करायचं नाहीये ठरवलेलंच असतं, फक्त चिप्स किंवा फ्रुट्स वगैरे खात असते. तर चिप्स वगैरे खाऊन झाल्यानंतर बागेत आले. मस्त झाडांना फुलं आलेली होती बरं का, असले गोंडच दिसत होती ना की बस. गवत पण थोडंफार झालेलं होतं, मग म्हटलं पहिलं गवत काढून घ्यावं. आता मी एवढी झाडं लावलेत ना, तरी पण आपलं मन काही भरत नाही बरं का, असं वाटतं की आणखीन झाडं लावावी. दिवसभरात आहे ना एक तरी चक्कर मी झाडांकडे मारत असते बरं का, तसं मला अजिबात करमत नाही. तर बऱ्यापैकी खुरपून झालं होतं आणि मुलांना पण आणायचा टाइम झाला होता, मग निघाले आवरून त्यांना आणण्यासाठी. त्यांना घेऊन आले आणि चेंज करायला सांगितलं. इकडं ओट्यावर तर असली झाडांची पानं गळाली होती ना, कारण पानांची गळती चालू झालेली होती. मग पहिले सगळे पानं गोळा केली. आता दिवसभराचा उपवास होता, त्यामुळे भूक पण खूप लागली होती. मग म्हटलं आवडीचंच काहीतरी बनवावं. मस्तपैकी डांगराची चटणी बनवली आणि त्याच्यासोबत ज्वारीची भाकरी. असलं टेस्टी लागतं ना की बस. बनवतानाच माझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं. पटपट डांगराची चटणी बनवून घेतली आणि ज्वारीची भाकरी करायला सुरुवात केली. मुलांना पण भूक लागलेली होती बरं का, मग त्यांना थोड्या वेळ टीव्ही लावून दिलेला होता. म्हटलं तोपर्यंत इकडं स्वयंपाक पण होईल. मुलांचं चालू होतं बायनॉकच बघायचं काम. इकडं मस्त गरम गरम भाकरी झाली होती बरं का, मग लगेचच डांगराची चटणी आणि भाकरी घेतली आणि मुलांसोबत मस्तपैकी जेवण केलं. या तुम्ही पण जेवण करण्यासाठी. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.